नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। वड सावित्री पौर्णिमेसाठी साहित्य घेण्यास मी मार्केटला गेलेली। तर मी आज रेसिपीच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळा ब्लॉग घेऊन आलेली आहे। आज मी मालाड मार्केटला गेलेली शॉपिंग करायला। ऑलरेडी साडी वगैरे घेतलेली आहे। मला मार्केटमध्ये काही साहित्य घ्यायचं होतं आणि पूजेचं साहित्य सुद्धा घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मी आज बऱ्याच दिवसाने मार्केटला गेले। इथे मालाड स्टेशन आहे लेफ्ट साइडला। आणि हो, मार्केटला 3 नंतर आले तर खूपच गर्दी असते, अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, त्याच्यामुळे थोडं लवकरच यायचं। मार्केट ओपनच असतं आणि इथून वरतून लोकल जातात आणि समोरच लेफ्ट साइडला फिश मार्केट आहे आणि फिश मार्केटला लागूनच BMC मार्केट आहे। नटराज मार्केट थोडं समोर आहे। मला आज नटराज मार्केटला जायचं होतं। भेटतात पण काही कॉस्टली पण आहे, पण त्या व्हॅल्यू त्याची आहे तशी। इथे मी एंट्री केलेली। इथे खूप सारे चपलांचे दुकानं वगैरे आहेत, कुर्तीज वगैरे आहेत, लेडीजच्या गोल्डचे दुकानं आहेत। इथे अशा बाहेरच स्टॉल लागलेले असतात। इथे बॅगचे दुकानं आहेत आणि रस्त्यावरच खूप सारे ज्वेलरीचे दुकानं लावलेले आहेत, कपडे कुर्तीज वगैरे आहेत। आणि इथे द मॉलच्या समोर जायचं आणि इथे समोरच शॉपच्या शेजारी आणि एक हॉटेलच्या शेजारी मधात एक रस्ता आहे। तिथे तुम्हाला इतक्या साऱ्या वस्तू मिळतील, जसं की पूजेचं सगळं साहित्य, डेकोरेशनचं, डोहा जेवणाचं, लग्नाचे तोरण आणि मायक्रमचे धागे किंवा स्टोन, भरपूर असे वेगवेगळे इथे पूर्ण आहेत। छोटे छोटे पाऊच आहेत। हे तुम्हाला ऑलमोस्ट सगळंच मिळून जाईल। आणि मी ह्या शॉपला गेले, इथे थोड्याशा मला रँडम 2-3 वस्तू घ्यायच्या होत्या साजसाठी। इथे बांगड्यांचं खूप छान कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता। मी लगेच दुसऱ्या दुकानात गेले जिथे मी रेग्युलर ज्वेलरी घेत असते। तुम्ही बघू शकता इथं बेंगल्सचे एवढे क्वालिटी सुद्धा तशीच आहे। काही डॅमेज थोडे कॉस्टली आहे तर ते लगेच रिपेअर करून देतात, वॉरंटी असते त्याची। गर्दी वाढल्या कारणाने मला पूजेचे साहित्याचे व्हिडिओज वगैरे घेता आले नाही। मला जर माझे असेच नवीन नवीन शॉपिंगचे, फिरण्याचे व्हिडिओज अजून हवे असेल तर प्लीज कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला तर माझी